गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग टीचर. आज आपल्याला सरांनी दिलाय मेहनत शब्द. कोणता आहे? मेहनत. आज हा विनोबावर आपल्याला मेहनत शब्द आलेला आहे. तर मेहनत म्हणजे काय तुम्ही सांगू शकता? मेहनत म्हणजे काय सांगू शकता तुम्ही? तुम्हाला खूप माहित आहे मेहनत म्हणजे कष्ट. अगदी उभं राहायचं पटकन उत्तर सांगायचं. मेहनत म्हणजे कष्ट. अजून कष्ट. त्याला दुसरा शब्द कष्टाला आहे की नाही असे म्हणू शकतो आपण. आता मेहनत म्हणजेच कष्ट, बरोबर आहे तुमचं, आणि परिश्रम. आता कोणत्याही गोष्टीसाठी आपण जर मेहनत घेतली तर त्याच्यापासून यश मिळते, बरोबर आहे. जर कष्टच केले नाही मुलांना तर यश मिळेल काय? नाही मिळेल. आणि जर यश नाही मिळालं तर आपण नाराज होऊ. मग आपल्याला न्यूनगंड आपल्या मनात निर्माण होते. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे? मेहनत घ्यायची आहे. अभ्यासासाठी मेहनत घ्यावी लागते. कोणते चांगलं काम करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. घरातली कामं करा चांगले जर केले मेहनतनं कष्टानं तर त्याचं फळ चांगलं मिळते. अभ्यासासाठी तर मेहनत घ्यावीच लागते. अभ्यास तर बिना मेहनतचा आहेच नाही, आहे का? नाही. मग मेहनत केल्यानं आपल्याला यश मिळते. काय मिळते? यश मिळते. एक म्हणजे मेहनत केल्यानं आपण आत्मविश्वासू बनतो की दुसरे जण म्हणू शकतात आपल्याला. आपल्या स्वतःचा आत्मविश्वास वाढतो की नाही, मी चांगला अभ्यास केल्यानंच मला याच्यामध्ये फर्स्ट क्लास मिळाला त्या विषयामध्ये, म्हणतो ना आपण. मग मेहनतनं आपल्याला एक आनंद मिळतो. मेहनत केल्यावर जर त्याचं फळ चांगलं मिळालं तर. नाही, मी तेवढे व्हिडिओ पाठ केले आणि विनोबावर टाकले तर माझा खरंच तालुक्यातून प्रथम क्रमांक आला. मी जर केलंच नाही तर आला असता का? नाही. मग तुमचा आनंद तुमच्या मनात निर्माण होतो ना, म्हणजे त्याच्यापासून आनंद प्राप्त होतो. मेहनतीमुळे यश प्राप्त होते, आत्मविश्वास बनतो. पुढे जीवनात आपल्याला चांगल्या सवयी लागतात मेहनतीच्या. नाहीतर आपण आळशी बनू शकतो मेहनत जर केली नाही तर. आणि आळस केल्याने आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. म्हणून तुम्हाला जर जीवनात आनंद प्राप्त करायचा असेल, तुमचं जीवन यशस्वी करायचं असेल, तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवायचे असेल, चांगल्या पदावर जायचं असेल, जसे आता सीओ मॅडम होत्या ना, त्या किती हुशार होत्या, किती छान त्यांनी कार्य केलं. तर त्यांना सीओ होण्यासाठी किती अभ्यास करावा लागला सर, आहे ना. आता सन्माननीय दुसरे गांधी सर आले, गांधी ते म्हणजे सीओ आले तर त्यांना किती अभ्यास करावा लागला असेल. मेहनतीशिवाय तसे आले का त्या पदावर? नाही, त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली तेव्हा मोठं पद प्राप्त झालं. त्यासाठी हा जो तुमचा पहिल्या वर्गापासून अभ्यास पाहिजे तर तो शेवटपर्यंत तुम्ही पोस्ट डिग्री म्हणजे तुम्ही डिग्री घेता, पोस्ट ग्रॅज्युएशन करता, नंतर पदव्युत्तर